या व्हिडिओमध्ये आपण 10वी बोर्डमध्ये जे फॉर्मल लेटर येते त्या प्रकारचं एक फॉर्मल लेटरचं उदाहरण पाहणार आहोत. 5 मार्कासाठी 10वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये फॉर्मल लेटरचा जो प्रश्न येतो तो या टाईपचा येतो बघा. तर क्वेश्चन काय, राईट अ लेटर टू द म्युन्सिपल कमिशनर. म्युन्सिपल कमिशनर म्हणजे महापौर, जे महानगरपालिकेचा जे हे असतो. म्युन्सिपल कमिशनर म्हणजे महापालिकेचा जो आयुक्त असतो, आयुक्त, तर त्याला म्युन्सिपल कमिशनर म्हणतात. तर म्युन्सिपल कमिशनरला म्हणजे महापालिकेच्या आयुक्तांना पत्र लिहायचे आणि त्यांना रिक्वेस्ट करायची आहे काय, तर रिपेअर करायचे डॅमेज रोड. जे रोड तुमच्या खराब झालेत एरियामध्ये ते रिपेअर करण्यासाठी, डॅमेज म्हणजे खराब, रिपेअर करण्यासाठी रिक्वेस्ट करायची त्यांना. किंवा मग इम्प्रूव्हमेंट ऑफ पब्लिक फॅसिलिटी, ज्या सरकारी फॅसिलिटी तुमच्या एरियामध्ये आहेत त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे सुधारण्यासाठी त्यांना लेटर लिहायचं. इन युअर एरिया म्हणजे तुमच्या एरियामध्ये रोड वगैरे दुरुस्त करण्यासाठी त्यांना पत्र लिहायचं. बघा, पत्र लिहिणाऱ्याचं नाव आधी लिहायचं आहे. पत्र लिहिणाऱ्याचं नाव काय आहे, समजा आपण लिहूत आदित्य शहाणे. मग त्याचा ॲड्रेस देशमुख गल्ली नियर बालाजी मंदिर, अर्धापूर, आणि नंतर मग नांदेड आणि पिनकोड. त्याच्यानंतर तुम्हाला काय टाकायचे असते, डेट टाकायची असते. पत्र लिहायची डेट. डेट टाकायची मग पत्रामध्ये, जेव्हा पत्र लिहायला तुम्ही त्याची. तर हे झालं सेंडर्स ॲड्रेस, याला म्हणतात सेंडर्स ॲड्रेस, पाठवणाऱ्याचा पत्ता. हे एवढा पोर्शन जे आहे ते सेंडर्स ॲड्रेस आहे. पुढे बघा, मग ज्याला पाठवायचे त्याला रिसिपियंट्स ॲड्रेस म्हणतात किंवा रिसिवर्स ॲड्रेस म्हणतात. कोणाला पाठवायचं तुम्हाला, महापालिका आयुक्ताला. टू द म्युन्सिपल कमिशनर. म्युन्सिपल कमिशनर महापालिका आयुक्त कशाचा, ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन, महानगरपालिकेचा आयुक्त, नांदेड 431605 आणि तिथला पिनकोड. याला काय म्हणतात, याला म्हणतात रिसिपियंट्स ॲड्रेस. रिसिपियंट ॲड्रेस म्हणजे ज्याला पत्र लिहायलो त्याचा पत्ता. त्याच्यानंतर सब्जेक्ट मेन आहे बघा. सब्जेक्ट तुम्हाला क्वेश्चनमध्येच कळते की काय म्हटलं होतं की रिक्वेस्टिंग द रिपेअर ऑफ डॅमेज रोड्स. तर सब्जेक्ट काय आहे, रिक्वेस्ट फॉर रिपेअर ऑफ डॅमेज रोड्स इन अर्धापूर. युअर एरिया म्हटलं होतं ना, तर तुम्ही एरिया म्हणजे तुमच्या गावाचं नाव टाका की रिक्वेस्ट फॉर रिपेअर. रिक्वेस्ट म्हणजे विनंती, फॉर रिपेअर म्हणजे काय की दुरुस्तीची विनंती. काय रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे, रिक्वेस्ट म्हणजे विनंती करतोय. ऑफ डॅमेज्ड रोड्स, जे रोड खराब झाले त्यांच्या रिपेअरची विनंती करतोय. कुठं, इन अर्धापूर. अर्धापूरमध्ये जे रोड खराब झाले आहेत त्यांना दुरुस्त करा अशी विनंती करतोय, म्हणून पत्र लिहितोय. पुढे बघा, हे असं रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम म्हणून चालू करायचं आय आणि मग सांगायचं. बघा, पहिल्या पॅसेजमध्ये काय सांगितलं आहे, आय एम रेसिडेंट ऑफ अर्धापूर. आय एम म्हणजे मी आहे, रेसिडेंट म्हणजे काय, नागरिक आहे अर्धापूरचा. रायटिंग टू एक्सप्रेस माय कन्सर्न. रायटिंग म्हणजे लिहित आहे, कशासाठी, टू एक्सप्रेस म्हणजे व्यक्त करणे. माय कन्सर्न म्हणजे काय की माझी काळजी, माझी चिंता. कन्सर्न म्हणजे चिंता, कन्सर्न म्हणजे काळजी, चिंता. हा नवीन शब्द आहे बघा, लिहून घ्या. ओव्हर द डिटोरिएटिंग म्हणजे काय, डिटोरिएटिंग म्हणजे खराब होणारी. डिटोरिएट म्हणजे खराब होत जाणे. तर डिटोरिएटिंग हेल्थ म्हणतात की तब्येत खराब होत आहे, किंवा डिटोरिएटिंग म्हणजे खराब होणे. डिटोरिएटिंग कंडिशन, तर खराब होणारी कंडिशन
ऑफ द रोड्स इन आवर लोकॅलिटी. आमच्या लोकॅलिटीमध्ये म्हणजे आमच्या एरियामध्ये जे रोड्स आहेत त्यांची जी खराब होणारी जी कंडिशन आहे त्याच्यामुळं मी काय आहे कन्सर्न आहे, म्हणजे कसं आहे मला काळजी वाटत आहे त्याची. पर्टिक्युलरली इन देशमुख गल्ली नियर बालाजी मंदिर. आणि पर्टिक्युलरली म्हणजे विशेषतः कुठं जास्त खराब झाले सगळ्यात रोड, ते देशमुख गल्लीमध्ये बालाजी मंदिरच्या जवळ रोड सगळ्यात जास्त खराब झालेले आहेत. द रोड्स हॅव बीन इन स्टेट ऑफ डिस्पेअर. डिस्पेअर म्हणजे तसं तर निराशा असते, पण इथं ते शब्द कशासाठी वापरला आहे, रोडसाठी. तर रोड तर काही निराश नसणार आहेत. तर ते काय म्हणते की रोड्स हॅव बीन इन डिस्पेअर म्हणजे रोडची कंडिशन म्हणजे हालत खूप खराब झालेली आहे, म्हणजे खड्डे वगैरे पडलेले आहेत. फॉर सेव्हरल मंथ्स नाऊ. आणि आत्ताच नाही झाले तर हे आता होऊन रोड खराब होऊन सेव्हरल म्हणजे काही, मंथ्स म्हणजे महिने झालेत, तर काही महिने झालेत आता. विथ पॉट होल्स. तर नेमकं झालं काय, तर पॉट होल्स झालेत. पॉट होल्स म्हणजे काय की रस्त्यामधल्या खड्ड्यांना इंग्लिशमध्ये पॉट होल्स म्हणतात. अँड अनइवन सरफेसेस. अनइवन म्हणजे काय की खरबड, म्हणजे एकदम सपाट नाही. सरफेसेस म्हणजे पृष्ठभाग. तर रोड खालीवर झालेला आहे, खड्डे पडलेले आहेत. कॉझिंग कन्सिडरेबल इनकन्व्हिनियन्स. तर कन्सिडरेबल म्हणजे ग्राह्य धरण्याजोगे म्हणजे भरपूर. इनकन्व्हिनियन्स म्हणजे त्रास. तर लोकांना भरपूर त्रास होत आहे त्यामुळं. अँड सेफ्टी रिस्क टू द रेसिडेंट्स अँड कम्युटर्स. कम्युटर्स म्हणजे ये जा करणारे लोक, रस्त्यावरून ये जा करणारे लोकांना कम्युटर्स म्हणतात. हा इंग्लिश शब्द आहे, लक्षात ठेवा. आणि रेसिडेंट्स म्हणजे तिथल्या नागरिकांना, जे लोक राहतात तिथं त्यांना पण त्रास होत आहे. तर सेफ्टी रिस्क म्हणजे काय की त्यांच्या आरोग्याला धोका झालेला आहे, कारण ॲक्सिडेंट वगैरे होऊ शकतो आणि त्यामुळं मोठा धोका होऊ शकतो त्यांच्या जीवाला, ये जा करणाऱ्या लोकांच्या आणि नागरिकांच्या. तर हे झाला पहिला पॅसेज. पुढे बघू. द डॅमेज्ड रोड्स हॅव बिकम अ हॅझार्ड. हॅझार्ड म्हणजे धोका. जे धोका दिलेला असते ना कुठेही, तर ते इंग्लिशमध्ये त्याला हॅझार्ड म्हणतात, हॅझार्ड. तर डॅमेज्ड रोड्स हॅव बिकम हॅझार्ड. हॅझार्ड म्हणजे तर जे डॅमेज रोड, डॅमेज्ड म्हणजे काय, तर डॅमेजचा अर्थ असते खराब झालेले. खराब झालेले जे रोड आहेत ते धोकादायक झाले आहेत. लीडिंग टू अ फ्रिक्वेंट ॲक्सिडेंट. तर त्यामुळं लीडिंग टू फ्रिक्वेंट ॲक्सिडेंटमुळे, डॅमेज रोडमुळं काय होत आहेत की फ्रिक्वेंटली म्हणजे बऱ्याचदा ॲक्सिडेंट होत आहेत. लीडिंग म्हणजे त्याचं कारण, ॲक्सिडेंटचं कारण. अँड डॅमेज टू व्हेइकल्स. आणि त्यामुळं बऱ्याचदा ॲक्सिडेंट होत आहेत आणि किंवा खराब रोडमुळं व्हेइकल म्हणजे गाड्या पण खराब होत आहेत. धिस हॅज ऑल्सो रिझल्टेड इन ट्रॅफिक कंजेशन. कंजेशन म्हणजे काय की जॅम. तर खूप याच्यामुळं, रोड खराब झाल्यामुळं ट्रॅफिक पण बऱ्याचदा जाम होते, कारण गाड्या मग सुरळीतपणे जाऊ शकत नाहीत. आणि अँड डिलेज. डिले म्हणजे उशीर. तर त्यामुळं लोकांना कामावर जायला वगैरे उशीर पण होतो आहे. अफेक्टिंग द डेली कम्यूट ऑफ मेनी इंडिव्हिज्युअल्स. कम्यूट म्हणजे रोजचा रस्त्याचं म्हणजे प्रवास. तर अफेक्टिंग म्हणजे त्यामुळं परिणाम पडणे. अफेक्टिंग म्हणजे परिणाम पडणे. कम्यूट म्हणजे प्रवास. तर इंडिव्हिज्युअल्स म्हणजे नागरिकांच्या. तर नागरिकांच्या कशा आहे, प्रवासावर परिणाम पडतो आहे, त्यांच्या रोजच्या ये जाण्यावर परिणाम पडतो आहे, त्यामुळे त्यांना उशीर होतो आहे त्यांच्या कामाच्या ठिकाणी जायला. द सिच्युएशन वर्सन्स ड्युरिंग द मॉन्सून सीझन. वर्सन म्हणजे काय की अजूनच खराब होते. आताही खराब आहे, पण मॉन्सून सीझनमध्ये म्हणजे पावसाळ्यात परिस्थिती अजूनच खराब होते. सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. मेकिंग द रोड्स नियरली इम्पॉसिबल. मेकिंग द रोड्स नियरली इम्पॉसिबल म्हणजे जवळपास, इम्पॉसिबल म्हणजे न जाण्यायोग्य. तर जाताच येत नाही त्या रोडहून पुढे, पास करताच येत नाही, त्याच्या पुढे जाताच येत नाही. तर पावसाळ्यात एवढी परिस्थिती खराब होती की रोडच्या आरपार, त्या रोडच्या पार जाताच येत नाही तिथून. पोजिंग अ सिग्निफिकंट थ्रेट टू द पेडेस्ट्रियन अँड मोटरिस्ट अलाइक. पोजिंग अ सिग्निफिकंट म्हणजे भरपूर, थ्रेट म्हणजे धोका. त्यामुळे धोका होतो आहे कोणाला, पेडेस्ट्रियन म्हणजे काय, पादचारी म्हणजे पायानं चालणारे लोक. अँड मोटरिस्ट म्हणजे मोटार गाडीवर चालणारे लोक. अलाइक म्हणजे दोघांनाही समान धोका आहे. पायानं चालणाऱ्यांनाही धोका आहे आणि गाडीवर जाणाऱ्यांना पण तेवढाच धोका आहे. चला पुढचा पॅसेज बघू. आता याच्यात ते सांगते की रिपेअर करा म्हणून. आय काइंडली रिक्वेस्ट युअर अर्जंट अटेन्शन.
तर काइंडली म्हणजे मी खूपच याचना करतो आहे मी रिक्वेस्ट करतो आहे, याचना करतो आहे, विनंती करतो आहे कशाची, युअर अटेन्शनची, की तुम्ही इकडं लक्ष घालावे टू धिस प्रेसिंग इश्यू म्हणजे महत्त्वाचा इश्यू आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इश्यू म्हणजे मुद्दा. द रिपेअर अँड द प्रॉपर मेंटेनन्स ऑफ दीज रोड्स आर इसेन्शियल. आणि रिपेअर करणं म्हणजे दुरुस्ती, आणि मेंटेनन्स म्हणजे काय, की रोडचं निगा राखणे हे खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी, फॉर एन्श्युअरिंग म्हणजे खात्री करून घेण्यासाठी. द सेफ्टी अँड वेलबिंग, सेफ्टी आणि म्हणजे काय, सुरक्षा, वेलबिंग म्हणजे की सगळ्यांची सुरक्षा वगैरे करण्यासाठी. ऑफ द सिटीजन्स ऑफ अर्धापूर, तर अर्धापूरच्या नागरिकांची सुरक्षासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. काय, तर रोडची मेंटेनन्स आणि रिपेअर. इट्स व्हेरी क्रुशियल फॉर द स्मूथ फ्लो ऑफ ट्रॉफिक. तर ट्रॅफिकच्या स्मूथ फ्लोसाठी म्हणजे ट्रॅफिक आरामात जाण्यासाठी, काही अडथळा न येण्यासाठी खूप क्रुशियल शब्दाचा अर्थ असते महत्त्वाचं, खूप महत्त्वाचं आहे. अँड ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ द एरिया, आणि एरियाच्या डेव्हलपमेंटसाठी पण ते खूप महत्त्वाचं आहे रोड चांगले असणं. वी ॲप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ द म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तर आम्ही ॲप्रिशिएट करू, आम्ही त्यांचे प्रशंसा करू, कशाची, एफर्ट्सची, प्रयत्नांची, कोणाच्या, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या. इन मेंटेनिंग पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर अँड ट्रस्ट दॅट यू विल टेक प्रॉम्प्ट ॲक्शन, तर आम्ही प्रशंसा करतो कशाची, एफर्ट्सची म्हणजे प्रयत्नांची, कोणाच्या, म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या. कशामध्ये, इन मेंटेनिंग पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे हे सगळे रोड, शाळा, बिल्डिंग, याला सगळ्यांना मिळून काय म्हणतात, इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे सरकारी, जे लोकांचं आहे ते मेंटेन करतात, व्यवस्थित ठेवतात, त्यांच्या प्रयत्नांना आम्ही सलाम करतो, ॲप्रिशिएट करतो म्हणजे त्यांची प्रशंसा करतो. अँड ट्रस्ट यू, आणि आम्ही विश्वाससुद्धा करतो, यू विल टेक प्रॉम्प्ट ॲक्शन म्हणजे प्रॉम्प्ट शब्दाचा अर्थ काय, की लगेच, जलद ॲक्शन घेसाल तुम्ही, जलद ॲक्शन घेसाल म्हणजे लगेच कारवाई करसाल. टू अड्रेस आवर कन्सर्न, अड्रेस म्हणजे आमचे जे आहेत चिंता, त्यांची तुम्ही काय करणार, निरसन करणार म्हणजे चिंता आमच्या दूर करणार, आमचा प्रॉब्लेम सॉल्व करणार. वी लुक फॉरवर्ड टू युअर सपोर्ट इन इम्प्रूव्हिंग द कंडिशन ऑफ आवर रोड्स ॲट द अर्लियर्स. वी लुक फॉरवर्ड म्हणजे आम्ही वाट पाहत आहोत, कशासाठी, तुमच्या सपोर्टची वाट पाहत आहोत. इन इम्प्रूव्हिंग म्हणजे काय, सुधारण्यासाठी. काय, तर कंडिशन ऑफ आवर रोड्स ॲट अर्लिएस्ट म्हणजे लवकरात लवकर आमच्या रोडची कंडिशन सुधारण्यासाठी आम्ही तुमची वाट पाहत आहोत. थँक्यू फॉर कन्सिडरेशन अँड प्रॉम्प्ट अटेन्शन टू धिस मॅटर, आणि तुमच्या प्रॉम्प्ट अटेन्शन म्हणजे लगेचच तुम्ही जी करसाल याच्याबद्दल, याची दुरुस्ती, त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो तुम्हाला. युअर सिन्सिअरली, तुमचा सिन्सिअरली, आणि खाली काय टाकायचं, नाव, काय नाव होतं वर, पत्ता सेंड करणाऱ्याचं, आदित्य शहाणे.